ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। आता घंटा बडवणार नाही तर टाळं फोडणार, भाजपा आध्यात्मिक आघाडीने ठाकरे सरकारला इशारा दिलेला आहे। मंदिरासंदर्भात भाजपा आध्यात्मिक आघाडी राज्यपालांच्या भेटीला पोहोचलेली आहे। महंतांचं शिष्टमंडळ नुकतंच राज्यपालांच्या भेटीसाठी राजभवनावरती दाखल झालेलं आहे। मंदिर आंदोलन करणाऱ्या आंदोलकांची खिल्ली उडवतात असा थिल्लरबाज मुख्यमंत्री या महाराष्ट्राला मिळालेला आहे। सर्वप्रथम आम्ही या मुख्यमंत्र्यांच्या या कृतीचा आणि त्यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो आणि महामहिम राज्यपाल महोदयांना आज आम्ही आमचं म्हणणं सांगितलंय की या महाविकास आघाडी ठाकरे सरकारने 1 नोव्हेंबरपर्यंत महाराष्ट्रातली सर्व मंदिरं धार्मिक स्थळं उघडावीत। जर त्यांनी तो निर्णय घेतला नाही तर 1 तारखेनंतर घंटा बडवणारा नव्हे तर मंदिराची टाळं तोडणारा हिंदू समाज त्यांना या महाराष्ट्रामध्ये दिसेल, अशी भूमिका आज आम्ही महामहिम महोदयांना सांगितलेली आहे। महामहिम महोदयांनी आमचं म्हणणं ऐकून घेतलंय आणि मी राज्य शासनाला आपला संदेश पोहोचवतो असं आम्हाला सांगितलं। तर भाजपा आध्यात्मिक आघाडी मंदिरं उघडण्यासाठी आता आक्रमक झालेली आहे। आता घंटा बडवणार नाही तर आता बंद मंदिरांचं टाळं फोडणार असा इशारा भाजपा आध्यात्मिक आघाडीनं दिलेला आहे राज्य सरकारला। लवकरात लवकर मंदिरं उघडा, अन्यथा आक्रमक पवित्रा घेण्याचा इशारा देण्यात आलेला आहे। भाजपा आध्यात्मिक आघाडीनं महंतांच्या शिष्टमंडळांसोबत आज राज्यपालांची भेट घेतली। अगदी काही वेळापूर्वीच ते राजभवनावरती दाखल झाले होते आणि या शिष्टमंडळानं आता राज्यपालांची भेट घेतलेली आहे। भाजपा आध्यात्मिक आघाडीचे तुषार भोसले सुद्धा त्यांच्यासोबत आहेत आणि अत्यंत आक्रमक पवित्रा घेतलेला आहे या सगळ्यांनी मंदिरं उघडण्याच्या संदर्भात। आता घंटा बडवणार नाही तर मंदिराचं टाळं तोडणार असा इशारा आध्यात्मिक आघाडीनं दिलेला आहे। राज्यपालांची भेट घेऊन नुकतंच हे शिष्टमंडळ बाहेर आलेलं आहे अगदी काही वेळापूर्वी। आणि त्यामुळे आता मंदिरं उघडण्यासाठी भाजपा आक्रमक झालेले दिसतंय।